वास्तुशास्त्रामुळे खरंच एखाद्या माणसाचं आयुष्य बदलू शकतं का? 100% आपण वास्तूद्वारे कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतो. म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे? जे 33 कोटी देवता आपण बोलतो त्यांचं एक विशिष्ट पद्धतीची गुणधर्म आहेत, त्यांना आपण साधून घेणं म्हणजे वास्तुशास्त्र. की सर्वात गंभीर वास्तुदोष कोणता तुम्हाला जाणवला? आतापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा वास्तुदोष आहे तो नैऋत्य दिशा आहे आणि दक्षिण दिशा आहे. अच्छा. तर दक्षिण दिशा जी आहे ना ती यमाची आहे. दुसरी गोष्ट नैऋत्य दिशा ही राहूची आहे आणि राहूच्या दिशेला ह्या दोन दिशेला जर तुम्ही खड्डा किंवा विहीर किंवा सकल असेल तर तो तुम्हाला 100% प्रॉब्लेम करतो, तुमची लाईफ स्पॉईल करू शकतो. माझ्यानुसार ना जेव्हा फ्लॅट आपण घेतो तर त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी तपासणं खूप गरजेचं आहे. एक तर आजूबाजूचा सराउंडिंग एरिया नंबर 1, नंबर 2 मध्ये ना एंट्रन्स आणि त्याचे टॉयलेट्स. सर अनेक जण म्हणतात की पैसा खूप येतो पण घरात टिकत नाही, तर हा नेमका काय? हा समाजामध्ये ना खूप छान आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पैशाची समज असणं ही आग्नेय दिशेचं काम आहे आणि ज्या व्यक्तीला पैशाची समज नाही आहे त्याच्या घरी तपासून पहा की तुमच्या आग्नेय दिशेला वॉटर एलिमेंट, ब्ल्यू कलर, ब्लॅक कलर किंवा खड्डा आहेच आहे. तुमचं गोल आता नवीन बाळांच्यासाठी मी सांगतो की जी मुलं शिकत आहेत, तुम्हाला तुमचं जे करिअर किंवा फील्ड आहे ते जर करेक्ट किंवा क्लिअर नसेल, तुमचे टार्गेट अचीव गोल आहेत ना ते तुम्हाला क्लिअर नसतील तर ईशान्य दिशा व्यवस्थित करण्याची खूप गरज आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा कशी ओळखावी? म्हणजे काचेचा ग्लास घ्या, त्याच्यामध्ये चांगले शुद्ध वॉटर ठेवा किंवा पाणी ठेवा, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकला न टाकला तरी चालेल, पण त्यामध्ये ना एक चांगला स्वच्छ पिवळा लिंबू ना त्याच्यामध्ये डीप करा. जर तो लिंबू तळाशी गेला तर तुम्ही समजायचं की आपल्या इकडे निगेटिव्ह एनर्जी आहे. पण असं काय केलं पाहिजे की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये की लोकांकडे पैसे राहतील? एक आग्नेय दिशेला एक तुपाचा दिवा लावायला चालू करा, त्याच्यामध्ये थोडासा भीमसेनी कापूर चुरून टाकायचा. नंबर 1. नंबर 2, वास्तू काही लोकांना पटकन रिझल्ट देते, काही त्यांच्या कर्मानुसार असतात. हाय, हॅलो आणि नमस्कार. मी प्रेरणा मोहिते आणि तुम्ही पाहत आहात तारा न्यूज. घर सुंदर असणं पुरेसं असतं का? घरातील ऊर्जा, दिशा, रचना हे आपल्या जीवनावरती परिणाम करतं का? किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे जर आपण घर बनवलं तर आपलं आयुष्य बदलू शकतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ आचार्य सत्यजित नाईक सरांकडनं. नमस्कार सर. नमस्कार. तारा न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करते. आपण डायरेक्ट प्रश्नाकडेच वळूया. ओके मॅम. वास्तुशास्त्रामुळे खरंच एखाद्या माणसाचं आयुष्य बदलू शकतं का, की फक्त समज आहे? नाही, 100% आपण वास्तूद्वारे कोणत्याही व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतो. अच्छा. तर वास्तूमध्ये बदलताना तर त्याच्यासाठी पूरक गोष्टी असतात. जर वास्तू पूरक असेल तर त्याचं आयुष्य 100% बदलू शकतो, है ना? म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे? वास्तू म्हणजे एक वास, ज्या घरी आपण वास करतो त्याचं शास्त्र आहे, पण हे शास्त्र सूर्यावरती अवलंबून आहे. अच्छा. हा, सूर्यप्रकाश जेव्हा आपल्या घरी किंवा हवा, वायू, वारा, पाणी ह्याचा जर समतोल असेल किंवा पंचतत्वांचा जो समतोल आहे तो बॅलन्स करणं हे म्हणजे वास्तू आहे. तर ह्याच्यामध्ये ना 16 दिशा आहेत, है ना? 8 दिशाच्या उपदिशा केल्यानंतर 16 होतात आणि जे 33 कोटी देवता आपण बोलतो त्यांचं एक विशिष्ट पद्धतीची गुणधर्म आहेत, त्यांना आपण साधून घेणं म्हणजे वास्तुशास्त्र. अच्छा. सर, म्हणजे आतापर्यंत आपल्याला घरामधली अशी कोणती चूक सर्वाधिक जाणवते लोक बनवताना? जेव्हा लोक ना घर बनवतात तर घर बनवण्यामध्ये आपण ना त्या दिशेचा किंवा त्या जमिनीचा जी लेवल आहे किंवा कोणत्या दिशेला आपण दरवाजा ठेवतोय किंवा कुठे काय करतोय ह्याचे भान न ठेवता घर जे कन्स्ट्रक्शन करतोय तर ह्या बाबी आपण जाणून घेणं खूप गरजेचं आहे. आणि चूक आपण इथेच करतो. जर आपल्याला आपण जर एक घर बनवण्यासाठी साधारणतः एक 50 लाख जर आपण वापरत असेल तर त्यामध्ये जर त्याच्यामध्ये दोष निर्माण झाला तर पुन्हा ते पैसे तुमचे वेस्ट होतात किंवा तुम्हाला त्रासदायक ठरतात. त्यापूर्वीच ना आपण एखाद्या योग्य तज्ज्ञाशी किंवा योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आपण त्या गोष्टी
करणं गरजेचं आहे. अगदी सर. सर, वास्तुदोषामुळे जसं आता म्हटलं की एखादं घर आपण 50 लाख रुपये घालून जर तयार करत असू, तयार केल्यानंतर सुद्धा काही आर्थिक नुकसान होऊ शकतं का वास्तुदोष असल्यामुळे? जर त्या घरामध्ये दोष असतील हां. तर त्याचे काही फेजेस आहेत. तर 17 महिने आहेत, 21 महिने, त्याच्यानंतर वर्षागणिक जातं ते. तर त्याच्यामध्ये काय होतं की तुमच्या घरी जर वास्तुदोष असेल तर त्या मंथनंतर तुम्हाला ते इफेक्ट जाण करायला सुरुवात होते. मग समजा की तुमच्या घरी वास्तुदोष असेल तर तो कोणत्या दिशेला आहे आणि तो तुम्हाला केव्हा इफेक्ट करेल हे आपण नंतर पाहू. अच्छा सर, एखादं उदाहरण ऐकायला मला आवडेल की सर्वात गंभीर वास्तुदोष कोणता तुम्हाला जाणवला? आतापर्यंतच्या माझ्या करिअरमध्ये जो सगळ्यात महत्त्वाचा वास्तुदोष आहे तो नैऋत्य दिशा आहे आणि दक्षिण दिशा आहे. अच्छा. तर दक्षिण दिशा जी आहे ना ती यमाची आहे. दुसरी गोष्ट नैऋत्य दिशा ही राहूची आहे. आणि राहूच्या दिशेला, ह्या दोन दिशेला जर तुम्ही खड्डा किंवा विहीर किंवा सकल असेल तर तो तुम्हाला 100% प्रॉब्लेम करतो. तुमची लाईफ स्पॉईल करू शकतो. अच्छा. सर, वास्तुशास्त्र हे विज्ञान आहे की श्रद्धा आहे? वास्तुशास्त्र हे प्रॉपर विज्ञान आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीला बोलताना बोललो की हे शास्त्र सूर्यावरती अवलंबून आहे. सूर्यच का आपण पकडला? कारण सूर्य हा कोर आहे. याच्यापासून आपल्याला जीवनसत्व मिळतात. जीवनसत्वाबरोबर 23 प्रकारचे सत्व आहेत जे म्हणजे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला मिळतात. मग जर पूर्वेकडून सूर्य उगवत असेल, त्याचा प्रकाश जर आपल्या ह्या प्रकाशावरती जर सूर्य एक दिवस नाही उगवला तर आपल्याला काय होईल, आपली परिस्थिती काय होईल? तसंच ह्या वास्तूचं पण आहे. जर जिथे जिथे तुमचा प्रकाश नाही पोचला वास्तूमध्ये तिथं डार्कनेस तयार होतो आणि ती वास्तू दूषित होते. ती वास्तू जर तुमची ही जी ह्या रूममध्ये जर आपण अंधार केला कायमस्वरूपी तर इथे डार्क ऊर्जा निर्माण व्हायला किंवा बॅक्टेरियाज निर्माण होतात आणि मग ते तुम्हाला दोषाला कारणीभूत ठरतात. आता सध्या फ्लॅट सिस्टीमची जास्त क्रेज आहे किंवा वाढती लोकसंख्येमुळे फ्लॅट सिस्टीमकडे लोक वळत आहेत. तर फ्लॅट घेताना सगळ्यात मोठी चूक लोक काय करतात असं वाटतं? माझ्यानुसार ना, जेव्हा फ्लॅट आपण घेतो तर त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी तपासणं खूप गरजेचं आहे. एक तर आजूबाजूचा सराउंडिंग एरिया, नंबर 1. नंबर 2 मध्ये ना एंट्रन्स आणि त्याचे टॉयलेट्स. एंट्रन्स खूप महत्त्वाचे आहे. रिझन काय की आपल्याला ना पंचतत्व आहेत आणि पंचतत्व शरीरामध्ये आहे किंवा घरामध्ये आहे, सर्वत्र पंचतत्व आहेत. जसं पंचतत्व आपल्या ह्या वरती आहेत, 5 इंद्रिय म्हणजे पंचतत्व आहे. तर आपण जर अन्न ग्रहण करताना नाकाने ग्रहण करतो का? नाही करू शकत ना. मग जर घरामध्ये जर निसर्गातून ऊर्जा यायची असेल तर ती मुख्य दरवाजामधूनच येते आणि ती ब्रह्मस्थानाला पोचते. आणि मुख्य दरवाजा आणि ब्रह्मस्थान व्यवस्थित असेल तर आपल्या घरी बऱ्याचशा गोष्टी ग्रो होऊ शकतात. अच्छा, है ना, हे महत्त्वाचं आहे. ओके. पण आता काही जण स्वतःचं घर घेतात, पण काही जण कामानिमित्त बाहेर राहतात आणि भाड्यानं घर घेतात. तर अशा ठिकाणी वास्तुशास्त्र आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा करता येईल? ह्या ठिकाणी काय आहे ना की समजा तुमची स्वतःची गाडी आहे किंवा तुमच्याकडे सध्या गाडी नाही आहे, तुम्ही भाड्याची गाडी केली है ना, तर जर ॲक्सिडेंटल केस झाली किंवा अपघात झाला तर दोष म्हणजे इजा कोणाला होईल? आपल्याला होणार ना. तर 21 दिवसापेक्षा पुढे आपण गेलो, 21 दिवसापेक्षा जास्त आपण त्या घरी राहिलो तर त्या घरचे दोष जे आहेत ते आपल्याला लागू होतात 100%. पण आता स्वतःचं घर असेल तर आपण काहीतरी तोडफोड करून किंवा काहीतरी नवीन रिन्यू करू शकतो. अशा वेळी काय करायचं? आता म्हणजे पूर्वीपासून किंवा पूर्वी पण संकल्पना नव्हती तोडफोडीची, पण काही लोकांना समज नसल्यामुळे त्यांनी तोडफोडीचा पर्याय निवडला. तोडफोड हे शास्त्र मुळातच नाही. वास्तुशास्त्रामध्ये तोडफोड याला गुणिले लावणं सगळ्यात महत्त्वाचं. हा सगळ्यात मोठा मिथ आहे, म्हणजे भ्रम पसरवलेला आहे की बाबा वास्तुशास्त्र म्हणजे तोडफोड. न तोडफोड करता देखील वास्तू करता येते. मग तुमच्या घरी दूषित झालेलं आहे किंवा त्याच्यामध्ये एनर्जीची जी ट्रान्सफॉर्मेशन आहे ती तुम्ही कोणत्या पद्धतीने करता, त्याच्यामध्ये वेगवेगळे थिअरीज आहेत, मॉडर्नायझेशन आलेलं आहे, ते पद्धतीने करू शकतो. अगदीच. सर, अनेक जण म्हणतात की पैसा खूप येतो पण घरात टिकत नाही. तर हा नेमका हा समाजामध्ये ना खूप छान आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पैसा येतो आणि टिकत नाही. याच्यासाठी ना खूप म्हणजे दिशा, एक तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आग्नेय दिशा खूप महत्त्वाची आहे. कारण तुमच्या आग्नेय दिशा म्हणजे ना चर्निंग आहे. चर्निंग म्हणजे काय? पैशाचं चलन म्हणजे येत राहणं आणि फिरत राहणं, पैसा फिरत राहणे. दुसरी गोष्ट, जर तुमच्या घरी पैसा येतोय
पण टिकत नाही, ह्याला ना वेगवेगळी कारणं असू शकतात, हां. है ना. मग तो तुमचा अभ्यासावरती होतोय का खर्च, की तुमचा विनाकारण तुम्ही एन्जॉयमेंट करताय का, किंवा तुम्ही इतरत्र पैसा उडवताय का, की तुम्ही सट्टाबाजारी करताय किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवताय. वेगवेगळी कारणं असू शकतात. पण ह्याच्यासाठी आग्नेय दिशा रिझन काय, पैशाची समज असणं ही आग्नेय दिशेचं काम आहे. आणि ज्या व्यक्तीला पैशाची समज नाही आहे त्याच्या घरी तपासून पहा की तुमच्या आग्नेय दिशेला वॉटर एलिमेंट, ब्ल्यू कलर, ब्लॅक कलर किंवा खड्डा आहेच आहे. त्याच्याबरोबर जर तुमचे पैसे कुठे अडकलेले आहेत तर आग्नेय दिशाच तपासा, ते खूप महत्त्वाचं आहे. अच्छा. आणि घरामध्ये रंगांचं पण खूप महत्व आहे असं म्हणतात. बिलकुल बिलकुल बिलकुल. त्याबद्दल काय सांगा? त्याबद्दल आता मी तुम्हाला सांगतो की रंग जो आहे, पंचतत्वा पद्धतीने ना 5 प्रकारचे रंग आपण वास्तूमध्ये यूज करतो. सर्वात पहिल्यांदा आपण ना वॉटर एलिमेंट पकडतो. वॉटर एलिमेंट म्हणजे जलतत्व. जलतत्वाचा जो रंग आहे तो पाण्याचा रंग म्हणजे निळसर रंग आहे. तो स्काय ब्ल्यू कलर असू शकतो किंवा स्काय ब्ल्यू कलर आहे. त्याच्यानंतर ना एअर एलिमेंट म्हणजे वायुतत्व आहे. तर वायुतत्व हे पूर्वेकडे येतं. तर ह्याचा रंग ना तो ग्रीन आहे, ग्रीन किंवा वुडन म्हणू शकतो आपण. त्यानंतर अग्नीचा जो कलर आहे तो अग्नीचा कलर लाल किंवा ऑरेंजमध्ये त्या फॅमिलीमध्ये येतो. पृथ्वी तत्व पिवळ्या रंगाचं आणि आकाश तत्व जे आहे ते ग्रे किंवा व्हाईट कलरचं आहे. मग ह्याचे प्रत्येकाचे मित्र आहेत किंवा शत्रू आहेत. मग हे ज्या ज्या दिशेला जाईल किंवा ज्या ज्या दिशेला तुम्ही कराल त्याच्यामध्ये तो तुम्हाला पूरक आहे की चुकीचा आहे हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्यांचे एलिमेंट पण आहेत, ते शेप्स पण आहेत, त्याचा पण प्रभाव येऊ शकतो. अच्छा. सर, घरामधल्या गोष्टींचं तर झालंच, पण व्यवसायाच्या ठिकाणी सातत्याने जर नुकसान होत असेल तर तिथे नेमका काय वास्तुदोष जाणवतो? आता नुकसानीचा जर मी जसं तुम्हाला म्हटलं की बाबा तुमचे पैसे कसे खर्च होत आहेत, तर शास्त्रानुसार पण ना तुमचा व्यवसाय चालू आहे आणि कोणत्या कारणामुळे तुमचे पैसे खर्च होत आहेत, तुम्ही लेबर वर्कवरती खर्च करताय का, किंवा तुम्ही प्रोडक्ट केलेला माल खराब होतोय का, किंवा तुमचं फर्टिलायझेशन बिझनेस आहे किंवा प्रोडक्शन आहे त्याच्यामध्येच लॉस होतोय का, किंवा तुम्ही जे पैसे लावताय ते ॲडव्हर्टाइजमेंटवरती लावताय का, की तुम्ही लेबर वर्कवरती लावताय, की तुमच्या ब्रँडिंगसाठी लावताय, की स्किलसाठी लावताय. ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात. आणि विनाकारण जर तुमचे पैसे वेस्ट होत असतील तर तुमच्या आग्नेय दिशेला दोष आहे. त्याच्यानंतर नैऋत्य दिशा, SSW आणि वेस्ट आणि वेस्ट साऊथ वेस्ट हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर सेव्हिंग होत नसेल, तुम्ही कोणत्याही केलेले पैसे सेव्ह होत नसेल तर 2 गोष्टी आहेत, वेस्ट साऊथ वेस्ट आणि वेस्ट, हे 2 डायरेक्शन तपासून पहा. अच्छा. सर, करिअरमध्ये प्रगतीसाठी कोणत्या म्हणजे वास्तूमध्ये गोष्टी महत्त्वाच्या असतात? आता करिअर म्हणायला गेलं ना तर करिअरमध्ये पण पुन्हा 16 दिशांचा भाग आहे, तुम्ही तिकडे जातच नाही. पण मी तुम्हाला मेन डायरेक्शन सांगतो की करिअर जर आपल्याला करायचं असेल तर अपॉर्च्युनिटी काय आहे, तर उत्तर दिशा आहे. आणि आपल्याला अपॉर्च्युनिटी कुठून मिळणार आहे, तर पूर्व दिशेकडून. तर मग आपण समाजामध्ये गेलो तरच आपल्याला संधी मिळेल. तर करिअर आपण काय निवडतो त्याच्यावरती अवलंबून आहे. पण समाजामध्ये तुम्ही जर उतरलात तर समाजामधूनच करिअर आपलं निर्माण होतं आहे. मग तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जात असाल तरी देखील पूर्व दिशा, संधी पाहिजे असेल तर तुमची उत्तर दिशा आहे. आणि ह्याच्यामध्ये जी स्किल आहे ते नैऋत्य दिशा. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे ना, जर ह्याच्यामध्ये ना काही संकल्पना आहेत, म्हणजे तुमचं गोल, आता नवीन बाळांच्यासाठी मी सांगतो की जी मुलं शिकत आहेत, तुम्हाला तुमचं जे करिअर किंवा फील्ड आहे ते जर करेक्ट किंवा क्लिअर नसेल, तुमचे टार्गेट अचीव गोल आहेत ना ते तुम्हाला क्लिअर नसतील तर ईशान्य दिशा व्यवस्थित करण्याची खूप गरज आहे. कारण ईशान्य दिशा जर सुटसुटीत नसेल, स्वच्छ नसेल तर तुमचं माइंड व्यवस्थित चालत नाही किंवा तुमच्या आयडिया व्यवस्थित फ्लो होत नाही. ते गरजेचं आहे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये सातत्याने नवरा बायकोंमध्ये वाद होणं ही वास्तुदोषाचे परिणाम असू शकतं का? त्याच्यावर काय उपाय करणं गरजेचं आहे? उपाय करणं गरजेचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा रिलेशनची दिशा जी आहे, म्हणजे रिलेशन म्हणजे आई वडिलांच्या मधलं किंवा आई मुलाच्या मधलं किंवा पती पत्नींच्या मधलं किंवा सासू सुनेमधलं जे नातं आहे, हे नातं जे आहे ना ते नैऋत्य दिशेपासून पाहिलं जातं. आणि आजकाल ना आपण ना घर घेताना किंवा घर बांधताना किंवा रंग करताना, कलर करताना आपण चेकच करत नाही की आपण काय करतोय. आणि आपण नैऋत्य दिशेला काहीतरी टॉयलेट्स बनवतो किंवा तिकडे चुकीचे रंग देतो, लाल कलर देतो किंवा खड्डा करतो किंवा वॉशिंग मशीन ठेवतो. कारण आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे इक्विपमेंट्स आलेत जे आपल्याला नवीन नवीन सुविधा देत आहेत. पण आपण ना नैऋत्य दिशा बिघडली तर सगळ्यात सुरुवात पहिल्यांदा तिथून येते. आणि त्याच्यानंतर मग
SSW बिघड असेल तर पती पत्नींच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतो किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरवाला एक प्रॉब्लेम येतो आणि त्याच्यासोबत NNW पण आहे. सास बहुवाला जो सीन आहे तो आग्नेय दिशा आणि नैऋत्य दिशा आहे अच्छा असं म्हणजे. आणि मग हे सगळं अशा पद्धतीने होतं है ना. अच्छा घरातील नकारात्मक ऊर्जा हां. कशी ओळखावी म्हणजे वास्तुशास्त्र? आता जर तुम्हाला माहिती नसेल की बाबा आपल्या घरी निगेटिव्हिटी आहे किंवा नाही, तर सगळ्यात महत्त्वाचा भाग ना, तुम्ही काय करा, तुम्ही एक साफ काचेचा ग्लास घ्या, त्याच्यामध्ये चांगले शुद्ध वॉटर ठेवा किंवा पाणी ठेवा, त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकला न टाकला तरी चालेल, पण त्यामध्ये ना एक चांगला स्वच्छ पिवळा लिंबू ना त्याच्यामध्ये डीप करा. जर तो लिंबू तळाशी गेला तर तुम्ही समजायचं की आपल्या इकडे निगेटिव्ह एनर्जी आहे अच्छा आणि ती आपल्याला स्वच्छ करता येते. काय फारसा विशिष्ट त्याच्यामध्ये नाही. अच्छा हां. सर सातत्याने एखाद्या घरामध्ये दवाखाना मागे लागला असं म्हटलं जातं किंवा आरोग्याचे प्रॉब्लेम्स येतात, हां. तर त्याचे काय सांगाल त्याबद्दल? ॲक्च्युली काय होतं ना, आपल्या घरी ना आरोग्याचे परत प्रॉब्लेम होत असेल तर इम्युनिटी किंवा आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे याच्यासाठी पण एक दिशा आहे आणि त्या दिशेचं नाव आहे NNE म्हणजे नॉर्थ ऑफ नॉर्थ ईस्ट. ही जी आहे ना उत्तर आणि ईशान्येच्या मध्ये आहे आणि ह्या दिशेला वास्तुदोष निर्माण झाला. त्याचसोबत SSW ही नावाची याच्या जस्ट 180 डिग्री अपोजिट एक दिशा आहे. तिकडे जेव्हा वास्तुदोष निर्माण होतो त्यावेळेस ना आपले पैसे ना ह्या रोगामध्ये जातात. अच्छा दुसरी गोष्ट काय की आग्नेय दिशेचा जर वास्तुदोष निर्माण झाला तर घरातील स्त्री वारंवार आजारी राहते. ओके अच्छा. आणि एखाद्या घरामध्ये एखाद्या मुलाचं किंवा मुलीचं लग्नच ठरत नाहीये, अच्छा, तर हा वास्तुदोष असू शकतो का? हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. आता सध्याच्या युगामध्ये मुलींचा रेशो किंवा मुली शिकलेल्या खूप आहेत किंवा त्यांच्या मुली लग्न करायला तयार नाहीत किंवा मुलं आहेत पण मुली लग्न करत नाहीत किंवा मुलीचं पण लग्न होत नाही. तर अशा वेळेला मुलीचं जर लग्न होत असेल तर उत्तर दिशा तपासा आहे ना, आणि मुलाचं लग्न होत नसेल ना तर तुम्ही आग्नेय दिशा तपासायची. आता ह्याच्यासोबत ना काय काय लागेल मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्याचं म्हणजे स्थळ पाहिजे आपल्याला, लग्नासाठी स्थळ पाहिजे. जर स्थळ येत नसतील तर पूर्व दिशा तपासा. जर तुम्हाला स्थळ येत आहे पण पुढे सरकत नाही तर आग्नेय दिशा तपासा. आणि स्थळ येत आहे, बातचीत पण होते पण ठरत नाही तर पितृदोष म्हणजे साऊथ वेस्ट तपासा. म्हणजे ह्या गोष्टी तपासणं गरजेचं आहे. आणखी एक गोष्ट, उत्तर दिशेची मुलगी जी आहे, मी तुम्हाला म्हटलं उत्तर दिशे मुलीसाठी का चेक करावी, कारण ना मुली ज्या आहेत ना ऑपॉर्च्युनिटी ओरिएंटेड असतात. म्हणजे त्यांना लाईफमध्ये काहीतरी करून दाखवायची ना एक जिद्द असते. आणि ज्या मुलींना नॉर्थमध्ये किंवा उत्तर दिशेचा जास्त वापर करतात, इकडे बेड आहे किंवा काय आहे, त्यांचे कबर्ड्स आहे किंवा तिथे जास्त वेळ स्पेंड करतात, त्या मुलींना तिकडे जर राहिल्या तर ते लग्नाकडे लक्ष देत नाही. किंवा उत्तर दिशेला जी मुलं जास्त वेळ घालवतात ती लग्नाकडे दुर्लक्ष करतात. तर जर तुमच्या मुलीचं लग्न व्हायचं असेल तर तुम्ही त्या मुलीला वायव्य दिशेला तिचे बेड हे करायचं सुरुवात करा. अच्छा. है ना. हां. मध्ये एक किस्सा ऐकला होता मी सर की एका व्यावसायिकाने काय केलं होतं की त्याचा पहिला छोट्याशा गाळ्यामध्ये व्यवसाय सुरू केला. तिथे चांगलं त्याला पैसे वगैरे मिळाले, ते इन्व्हेस्ट केले मोठ्या गाळ्यामध्ये, पण तो त्या पूर्ण लॉस मध्ये आला. तर हा वास्तुदोष आहे की एखाद्या जागेचा चांगला गुण आहे? हा गुण ऍक्च्युली काय सांगतोय का, म्हणजे काय असतं ना, एक वास्तू आहे तर वास्तूची एक रचना आहे, ती रचना तर काम करते, त्याच्यासोबत ना न्यूमरोलॉजी पण असते. म्हणजे त्या वास्तूची ऊर्जा आणि त्या व्यक्तीची फ्रिक्वेन्सी मे बी असं असू शकतं की त्या गाळ्याचा नंबर त्या व्यक्तीला सूट होत असेल किंवा ती वास्तू त्या व्यक्तीसाठी योग्य असेल, कोणती जी छोटीवाले. आणि जेव्हा आपण जागा बदलतो किंवा एरिया बदलतो त्यावेळेला तिकडचा प्लेस बदलला, ते लोकेशन बदललं, स्ट्रीट बदललं, त्याच्यानंतर त्याचा जो ओव्हरऑल वास्तूची जी रचना आहे ती बदलली. मग ती त्यांना किती पूरक आहे व्यवसायासाठी हे महत्त्वाचं आहे. अच्छा. सध्या शेअर बाजारचं ट्रेंड सुरू आहे आणि तर वास्तू आणि शेअर बाजार यांचं काही रिलेशन वगैरे आहे का? 100% मॅम. आता काय झालंय की कोरोना पिरियडपासून ना लोकांना काहीही काम नव्हतं, लोक घरी असायचे, निवांत घरी बसायचे आणि ते त्यांच्याकडे वेळ नव्हता. तर त्या पिरियडमध्ये ना समथिंग महाराष्ट्रामध्ये 1 ते 5 कोटीच्या दरम्यान ना मुलांनी शेअर ट्रेडिंग करायला सुरुवात केली, म्हणजे शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि हळूहळू त्याच्यामध्ये गेली. पण शेअर ट्रेडिंग हे काय आहे, ॲनालिसिस आहे म्हणजे डेप्थ ॲनालिसिस. तर ॲनालिसिस जर तुमचं योग्य नसेल
तर तुमची गोष्ट बिघडणार. म्हणजे ॲनालिसिस म्हणजे काय, तुमचं मंथन व्यवस्थित माहिती पाहिजे, तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन पाहिजे. इन्फॉर्मेशन म्हणजे काय, पूर्व दिशा, पूर्वेनंतर काय ईस्ट आहे, मंथन म्हणजे काय ईस्ट साऊथ ईस्ट दिशा. आणि त्याच्यानंतर पैशाची समज असणं. आपले पैसे जरी आपल्याला योग्य शेअर माहिती असला आणि ते पैसे कुठे गुंतवायचे हे माहिती पाहिजे. जर पैसे आपल्याला समज नसेल पैसे कुठे गुंतवायचे, ते जर आपण गडबड करू तर आपले पैसे डुबणार. आणि बऱ्याच मुलांचं असं झालेलं आहे. तर ह्याच्यासाठी पश्चिम दिशा आपण रिस्पॉन्सिबल आहे. कारण विश फुलफिलमेंट जेव्हा होते जेव्हा पैसे, कारण आपण ते सेव्हिंगवाले पैसे त्याच्यामध्ये टाकलेले असतात आहे ना. आणि पश्चिम दिशा, आग्नेय दिशा जर दूषित असेल तर पैसे राहत नाहीत. ओके, म्हणजे सगळ्या गोष्टी दिशांभोवती. म्हणजे एकच गोष्ट एक वास्तुदोष एका गोष्टीसाठी पूरक नाही, त्याला भरपूर कारणं असू शकतात है ना. हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हां सर, आता पती पत्नी सासू सुनेमधली भांडणांचं आहे, पण जर संतान प्राप्तीमध्येही काही प्रॉब्लेम्स येत असतील तर त्यामध्ये वास्तुदोष आहे की काय वास्तुदोषचा पण त्याच्यावर परिणाम होतो का? 100%. नैऋत्य दिशा मी परत बोलतो. जर नैऋत्य दिशा आणि ईशान्य दिशा जी आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. नैऋत्य दिशा म्हणजे ना पितरांची दिशा आहे. आणि आपले जे पित्र आहेत ना ते सगळ्याच गोष्टीला कारणीभूत आहेत. म्हणजे ते स्टेबिलिटी आहेत, किंवा आपल्यामध्ये जे स्किलफुल किंवा आपल्यामध्ये जो एक रुबाबदारपणा आहे किंवा जे हे आहे ना ते तिकडून येतं. तर सगळ्यात महत्त्वाचं जर फर्टिलायझेशन म्हणजे काय, प्रजनन. एक आपल्या वास्तूमध्ये ना बाळांच्यासाठी प्रजन्य देवता आहेत. प्रजन्य म्हणजे काय, प्रजनन करणं. आणि ते जर दूषित असेल तर तो एक भाग येतो, तो ना ईशान्य आणि पूर्वेच्या मध्ये आहे है ना. म्हणून मी ईशान्य दिशेचा भाग घेतला. त्याच्यानंतर एक पूषा देवता आहे. पूषा देवता आग्नेय आणि दिशेलाच आहे. तर तुमच्या बाळाला व्यवस्थित पोषण किंवा आपल्यामध्ये जे इंटरकोर्स होतोय त्याला व्यवस्थित पोषण मिळत नसेल किंवा शुक्राणू व्यवस्थित फ्लो होत नसतील तर त्याचा प्रभाव येतो. त्याच्यासोबत पित्र म्हणजे जर तुमचे पित्र नाराज आहेत असं कुंडलीवाले सांगतात है ना. तर पितृदोष नाराज होणं, कुंडलीचा दोष वेगळा, पण घरी पण पितृदोष असू शकतो, तो पाहणं. आणि त्याच्यासोबत इंद्र आणि वेस्ट साऊथ वेस्ट यांचा समावेश आहे. कारण वेस्ट साऊथ वेस्ट ही सेव्हिंगची दिशा आहे आणि इंद्र त्यांचे राखण करत आहेत. जे भ्रूण आपल्या पोटामध्ये लेडी म्हणजे जी लेडी प्रेग्नेंट आहे तिच्यामध्ये जे भ्रूण आहे त्याला व्यवस्थित सुरक्षा करणं हे इंद्र देवतांचं काम आहे. आणि ते नैऋत्य दिशेच्या बाजूला आहेत, मधले देवता आहेत ते, आणि ते चांगल्या पद्धतीने करतात. आता सध्या ना लोक थोडेसे कन्फ्यूज आहेत की आपल्याला जे बाळ होतं आहे किंवा जे डिले होत आहेत किंवा आणखी काही गोष्टी आहेत तर त्या का होत आहेत. तर आपल्या लाईफमध्ये काही चेंजिंग्स आहेत, आपण खाण्यापिण्यामध्ये बदल केलेले आहेत, याला बरीचशी कारणं आहेत. त्याच्यामध्ये डिले आहे. आपण त्यामध्ये न अडकता सुरुवातीला आपले डाएट चांगले व्यवस्थित केले पाहिजेत. त्यानंतर तुम्ही वास्तूच्या किंवा तज्ज्ञांच्या विचाराने तुम्हाला काही दोष असतील तर ते तुम्ही निरसन करू शकता. सर, मला आतापर्यंत म्हणजे तुम्ही जेव्हा वास्तुदोषाशी रिलेटेड काही काम करत असता, मला एखादा अनुभव ऐकायला आवडेल की कशा पद्धतीने आपण त्यामध्ये बदल केल्यामुळे गोष्टी चांगल्या पॉझिटिव्ह घडू शकतात. वास्तू काही लोकांना पटकन रिझल्ट देते, काही त्यांच्या कर्मानुसार असतात. म्हणजे सगळ्याच गोष्टी वास्तू करतात किंवा कुंडलीने होतात असं नाही. बऱ्याचशा गोष्टी आहेत की तुमचं कर्म पण आहे. कर्म तुम्ही करत नसाल आणि वास्तू करून घ्याल तर नमस्कार, तुम्ही कोणत्याही वास्तू तज्ञाकडे जाऊ नका. कर्म महत्वाचं आहे. तुम्ही तुमचा जॉब न करता तुम्ही माझ्याकडे आलात आणि मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही असं असं करा आणि हे होईल, इम्पॉसिबल आहे. ओके सर, मला हे ऐकायला आवडेल की घरात ठेवलेल्या कोणत्या 3 वस्तू पहिल्याच सर्वात काढून टाकल्या पाहिजेत. काढून टाकल्या पाहिजेत ना, सगळ्यात खूप छान प्रश्न आहे. तर मॅम ना, घरी ना आपण आजकाल ना मॉडर्नायझेशनच्या चक्करमध्ये ना वेगवेगळ्या पद्धतीची अडगळ भरून ठेवलेली आहे. आणि जुने नादुरुस्त वस्तू ना आपण तसंच ठेवून घेतो घरी. जुने कपडे आपण तसंच ठेवतोय घरी आणि त्याचा वापरही करत नाही. हे आपल्याला कधी लागतील, पूर्वी कधी लागतील, नंतर वायर्स आहेत किंवा एखादी नादुरुस्त मिक्सर आहे, ग्राइंडर आहे, वॉशिंग मशीन आहे किंवा फ्रीजर पण लोक ना ते कबर्ड्स म्हणून वापरायला चालू केलं. ह्या चुका करू नयेत. हे पटकन तुम्ही ना घरातून डिस्पोज ऑफ करा, जेणेकरून, कारण काय माहिती का, तुमच्या घरी एखादी व्यक्ती जर मृत असेल किंवा
आजारी असेल तर तुम्ही घरी ठेवताय का? नाही. त्याला सगळ्यात पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये नेताय आणि त्यानंतर मग तुम्ही त्यांना व्यवस्थित झाली की घरी आणताय. जर तुमच्या घरी एखादी वस्तू खराब आहे तर त्याला दुरुस्त करा, पुन्हा तुम्ही त्याला व्यवस्थित आपल्या ठिकाणी ठेवू शकता, है ना? बरोबर. हां, ओके. मुख्य दरवाजाची संबंधित सगळ्यात मोठी चूक कुठली जाणवते? मुख्य दरवाजा जो आहे ना, जाणवण्यासारखं म्हणजे ना, आपल्या ओव्हरऑल इंडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आपण खूप चांगल्या संस्कृतीमध्ये वाढतो आणि आपल्याला उंबरठा म्हणजे महाराष्ट्रामध्ये उंबरठा म्हणजे ना वडिलांची संज्ञा दिलेली आहे. म्हणजे वडील म्हणतो आपण. जेव्हा एखाद्या स्त्रीचं लग्न होतं त्याच्यानंतर ना ती पूजा करते ना, ते आपल्या वडिलांच्या प्रमाणे करते. तो एक लक्ष्मण रेषा आहे, है ना? म्हणजे घरामध्ये पाय टाकण्यापूर्वी तिथे एक लक्ष्मण रेषा ओढलेली आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे. आपण तिथे दोष काय करतो, आपण ना चप्पल्स ठेवतो. हे खूप बेकार आहे. धूळ, आता पूर्वी ना लोक बाहेर म्हणजे जुन्या काळामध्ये एक हार्डली 20 वर्षापूर्वी पाय धुतल्यानंतरच घरी यायचे. आपण ना शूज वगैरे घालून ना इझिली आपण घरी जातो आणि काय करतो, बाहेरून कुठून आपण फिरून आलो आहे किंवा आपण कितून कोणत्या कोणत्या एरियामधून आलेलो आहे, कुठल्या कुठे एनर्जीमधून आलो आहे ते आपल्याला माहिती नसतं ना, आपण डायरेक्ट ते आतमध्ये जातो ना, सगळ्यात बेकार आहे. म्हणून ते एंट्रन्ससाठी ना खूप बेकार आहे. घरात आपण पैशाशी रिलेटेड प्रॉब्लेम जाणवला त्याच्याबद्दल बोललोच आहे, पण असं काय केलं पाहिजे की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये की लोकांकडे पैसे राहतील? हां, पैसे जर तुम्हाला राहायचे असतील ना, जर तुम्हाला वाटत असेल की बाबा माझ्या घरी पैसे राहत नाही, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करा, कमीत कमी ॲटलिस्ट एक आग्नेय दिशेला एक तुपाचा दिवा लावायला चालू करा. त्याच्यामध्ये थोडासा भीमसेनी कापूर चुरून टाकायचा. नंबर 1. नंबर 2, तुमचे पैसे नैऋत्य दिशेला W2 वरती, जिथे बरोबर एक्झॅक्ट 225 अंशावरती तुम्ही ठेवायला चालू कराल. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आल्या आल्या तुम्ही तिकडे ठेवा आणि मग तुम्ही पुष्पदंतवरती ठेवलात, म्हणजे पश्चिमेला पुष्पदंत नावाचे एक देवता आहे, तिकडे ठेवलात तर तुमचे पैसे वाढायला सुरुवात होईल. किंवा पश्चिमेच्या तिथून 225 पासून तुम्ही एक्झॅक्ट 270-75 पर्यंत ठेवलात तर तुमचे पैसे डबल होतील. अच्छा. हा नक्कीच फायदा होणार आहे लोकांना. स्वयंपाकघराची चुकीची दिशा कोणते परिणाम करतात माणसावर? आता मॅडम ना, तुम्ही मला एक गोष्ट सिंपल आहे, तुम्ही सांगू शकाल, मी सांगण्यापेक्षा तुम्ही सांगू शकाल. अग्नीमध्ये आपण कोणती वस्तू टाकली तर काय होते? म्हणजे आगीमध्ये कोणती गोष्ट आपण जर टाकली तर त्याचं काय होईल? राख होईल किंवा ते बर्न होऊन जाईल. जर अग्नी म्हणजे काय ना, अग्नी म्हणजे ना आपल्या शरीरामधली ना एक विशिष्ट आहे गोष्ट आहे. ती 6% आहे. त्याचं एक लिमिट आहे. अग्नी म्हणजे काय, आपण जी बुद्धी चालवतो ना त्याच्यामध्ये पण अग्नी लागते. आपण जे शरीर धावतो चालतो ह्याच्यामध्ये पण ऊर्जा लागते, ऊर्जा म्हणजे पण अग्नी. जठरामध्ये जे अन्नपचन करते ती पण अग्नी, किंवा असे ज्या गोष्टी आहेत ती अग्नी. व ही जी अग्नी आहे ना, ज्या गुणधर्मामध्ये जाईल तसं अग्नीमध्ये असेल तर बेस्ट आहे. अग्नी जर पूर्वेला आली तर कनेक्शन ब्रेक करते. हां, कनेक्शन्स ब्रेक करेल. मग ती प्रमाणामध्ये असेल तर ठीक आहे, तुम्हाला थोडंसं फ्रूटफुल देईल, पण प्रमाणापेक्षा जास्त गेली तर कनेक्शन ब्रेक करेल. पाठीमध्ये जर उत्तरेला गेले तर ऑपॉर्च्युनिटी खराब करेल. वायव्य दिशेला गेले तर किंवा NNW मध्ये गेली ना तर मग तुमच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर केलं जातं. त्याच्यानंतर वायव्य दिशेला गेलं तर तुमचे संबंध किंवा तुमचा सपोर्ट पूर्णपणे डायल्यूट करतं. पश्चिमेला गेलं तर तुमचे जे सेव्हिंग्स आहेत किंवा जे मित्रत्व आहे किंवा तुम्हाला ज्या मिळणाऱ्या, म्हणजे पश्चिम दिशाच मुळात ना विश फुलफिलमेंटचे आहे, ते होऊच देणार नाही. हां, पण ते प्रमाणामध्ये असेल ना तर आपण पश्चिमेला थोड्याफार प्रमाणामध्ये चालते. आणि नैऋत्यला गेलं किंवा वेस्ट साऊथ वेस्टमध्ये गेलं किंवा SSW मध्ये गेली तर ही पूर्णपणे डिस्टर्ब करते, है ना? त्यामुळे अग्नी ही आग्नेय दिशेमध्येच असावी. म्हणजे जी अग्नी आहे ती त्याच्याच घरी बेटर असते, है ना? ते खूप महत्त्वाचं. एक असा वास्तू उपाय सांगा जो आज आमच्या बघणाऱ्या प्रेक्षकांनी सुरुवातीच्या टप्प्यात केला तर त्यांना बाबा परिणाम दिसायला सुरुवात होईल असं वाटतं, किंवा काय केलं पाहिजे असं वाटतं? हां, तर तुम्ही ना काय करा, एक छान मस्त उपाय सांगतो मी तुम्हाला. जर तुमच्या आयुष्यामध्ये ना संधी येत नसेल, है ना, ऑपॉर्च्युनिटीची कमी असेल तर उत्तर दिशा सगळ्यात पहिल्यांदा मुलांच्यासाठी आहे किंवा मुलींच्यासाठी, जे मुलं आता जॉबच्या शोधामध्ये आहेत किंवा त्यांना आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे तर त्यांच्यासाठी त्यांनी काय करा, उत्तर दिशा आणि पूर्व दिशा स्वच्छ करा. आणि स्वच्छ केल्यानंतर ना पूर्वेला एक छानसा सूर्य लावा तांब्याचा, है ना, किंवा उगवत्या सूर्याचं चित्र लावू शकताय. आणि उत्तर दिशेला काय करा,
एक छोट्या बाउलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये थोडेसे मूग ठेवा तुम्ही किंवा इलायची. अच्छा. हां, हे तुम्ही ठेवलात तर तुम्हाला समजून येईल की तुमच्याकडे जी संधी आहे किंवा ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्याकडे ऑटोमॅटिकली यायला सुरू झालेल्या आहेत. एक प्रश्न विचारायचा आहे की शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना हां. वास्तुतज्ञ म्हणून आतापर्यंत जे अनुभव आपण घेत आला आहात हां. हे किती गरजेचं आहे सध्याच्या जगामध्ये? ॲक्च्युली मॅम ना, हा तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आहे. ॲक्च्युली गरज आहे, कारण तुम्ही जसं मी मागे पण बोललो की तुम्ही घर घेताय किंवा तुम्ही रेंटनी घेताय, ठीक आहे रेंटनी आहे तर काही विषय नाही, पण स्वतःचं घर बनवताय तर तुमचे ॲटलिस्ट 30% सेव्हिंग आणि बाकीचे तुम्ही लोन्स करताय. आणि जेव्हा तुम्ही लोन्स घेताय आणि तुम्ही जेव्हा वास्तू घेताय ती जर फ्रूटफुल असेल तुमच्यासाठी, कारण ना मी माझ्या घरी राहिलो तर म्हणजे कसं असतं, माझं एक वातावरण आहे, माझं एक ऑरा आहे, मी माझ्या ऑऱ्यामध्ये राहिलो तर मला छान वाटतं. तसं ना तुमचा एक स्वतःचा ऑरा असतो आणि काही फिक्स गोष्टी आहेत वास्तूमध्ये त्या कराव्याच लागतात. त्याच्यामध्ये ना तुम्ही जर ते फ्रूटफुल करून घेतलात किंवा वास्तू व्यवस्थित पद्धतीने करून घेतलात तर तुमच्यासाठी लाईफमध्ये ग्रोथ आणि तुमची एक पिढी नाही, तुमची मुले, तुमची नातवंड, तुमची पतरुंड इथपर्यंत तुम्हाला जोपर्यंत ती वास्तू आहे तोपर्यंत तुम्हाला फ्रूटफुल रिझल्ट देत राहील. मग तुमच्यासाठी जे काय आहे, म्हणजे तुम्ही जर ॲटलिस्ट 50 लाख जर घरावरती यूज करत असाल आणि तुम्हाला थोड्या अमाऊंटमध्ये जर वास्तूचे रिझल्ट घ्यायचे असतील किंवा मुहूर्त पाहून किंवा आणखी काही न्यूमरोलॉजी किंवा ह्याच्यामध्ये खूप आहेत, म्हणजे न्यूमरोलॉजी आहे, ॲस्ट्रोलॉजी आहे आणि जे मुहूर्त आहे ह्या सर्वांचा वापर करून योग्य पद्धतीने आम्ही व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला वास्तू करून देतो. किंवा वास्तू निर्मिती किंवा जुन्या वास्तू व्यवस्थित करणं किंवा ऑफिस करणं किंवा तुमचा बिझनेस चालत नसेल, कोणतीही गोष्ट असू द्या, तुम्ही जेव्हा फ्रूटफुल बिझनेस आहे किंवा कोणती गोष्ट आहे रन होत नसेल तर तुम्ही 100% योग्य वास्तुतज्ञाशी संपर्क करू शकता, है ना. येस सर. आज अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपल्या चर्चेमधून मिळालेत आणि आज तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आपण आलात. मी आपल्या तारा न्यूजकडून आपले खूप सारे आभार मानते आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. तर आज आपल्या तारा न्यूजच्या स्टुडिओमध्ये आले होते प्रसिद्ध वास्तुतज्ञ आचार्य सत्यजित नाईक सर. अनेक प्रश्न, अनेक उत्तरं, अनेक उपाय आपल्याकडे असतात, फक्त त्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज असते. ह्या आज पॉडकास्टमधून आपल्याला जाणवलं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि असेच मी नवनवीन विषय घेऊन येत असते, ते पाहण्यासाठी तारा न्यूजला सबस्क्राईब करा.